किती दिवसांनी गावाकडे चाललोय ना आपण. तू तर लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच येते. मला तर गावात राहायला अजिबात आवडत नाही. तुला सांगते अमर, आपण फक्त 2 दिवस राहू इथं. बघ ना यार, किती धूळ आहे. आणि तुला माहिती ना, मला धुळीची किती अलर्जी आहे. 2 दिवसांनी काय होत नाही का? पुण्या मुंबईचे लोक गावात येऊन राहायचे पैसे देतात आणि इथं आपलं सगळं असून आपण नाटकं करतो. मला काही पण नको सांगू. तुला सांगते, 2 दिवसापेक्षा जास्त राहणार नाही मी. तुला जर राहायचं असेल ना, तर तू बिनधास्त राहा. पोचायच्या आधीच तुझे नाटकं सुरू झाली. अहो, ऐकलत का? आज आपला अमर खूप दिवसानंतर घरी येत आहे. खूप दिवसानंतर बघणार आहे हो मी त्याला. तुम्ही असते ना तर घर कसं उजळून निघालं असतं. तुम्हाला आठवते लहानपणी तुम्ही त्याला खांद्यावर घेऊन सगळं गाव फिरायचे. पण आता तो लहान नाही राहिलाय. हा, खूप मोठा झालाय. शहरात मोठी नोकरी करतोय. जसं मला समजलं ना का आज मुलं येणार आहेत, तर रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही बघा. सकाळी लवकर उठले, पुरणपोळी केली आणि हो, भजी पण केली. ज्यायला आवडतात ना. एक तर साडी नेसून किती त्रास होतोय मला इथं. आणि नीट चालता पण येत नाही. त्याच्यामुळे मला गावात यायला आवडत नाही. साडी नेसा, हे करा ते करा. साडी नेसल्यावर किती त्रास होतो माहिती ना. माझ्यासाठी एवढं पण ऍडजस्ट करणार नाही का तू? इतर वेळी काही बोलतो का मी तुला? तुझ्यासाठीच ऍडजस्ट करते. अजून किती करू? पण एक सांगू, आता एकटं पण सहन नाही होतो. रात्री घराच्या भिंती खायला उठतात. तुम्ही असते तर माझ्याशी बोलायला तरी कोणीतरी राहिलं असतं. आता असं वाटतं पुढचं आयुष्य ना मुलांसोबत जावं. रोज सकाळी त्याचा आवाज ऐकावा. संध्याकाळी तो आल्यानंतर त्याच्याबरोबर 2 घास खावेत. बस एवढंच हवंय मला. बाकी मला काहीच नकोय आयुष्यात. बस एवढंच हवंय. आज आई किती खुश होणार आहे ना. किती दिवसांनी चाललोय आपण. होईल ना. मला तर ना सारखं गावाला येऊशी वाटतं, पण काय नाही, एका दिवसाच्या सुट्टीमुळे ऍडजस्ट होत नाही ना. माहिती रे मला. एक दिवस आहे ना म्हणजे किती त्रास होतो. आणि गाव पण किती लांब आहे. तरी पण आपली आई कधी तक्रार करत नाही. मला तर ना असं वाटतं ना, आईलाच आपल्या सोबत घेऊन जावं. चला. ए चल. न्यायचं का आईला? ऐक ना. अरे चल तू. बापरे, धूळ होतात मुलं. थकून गेलो. पाय दुखायला लागले, त्यात ही साडी. चालता पण येत नाही. आई, ए आई, आलो आम्ही बघ. आलात बाळांनो. हो. अरे किती बारीक झालास रे अमर तू. कुठं बारीक झालोय आई? मागच्या वेळी पण तू असंच बोलली होती. आईच्या डोळ्यांना कधी तिचं मूल मोठं झालेलं दिसतं का? सुखी हो बाळा. पाय पडते. सुखी राहा बाळा. बरं चला, आज चला हातपाय तोंडून घ्या. हा? चल. चला चल बाळा. पाणी घे. किती छान वास येतोय नाही. आज ना मी तुझ्या आवडीचं सगळं बनवलंय. एवढी मेहनत करायची काय गरज होती आई? असं कसं? तुम्ही एवढ्या दिवसाने येणार म्हटल्यावर गोडधोड नको बनवायला. कुठल्या आईला जेव्हा कळतं ना की तिची मुलं एवढ्या दिवसाने येत आहेत, तिला असं होतं काय करून काय नको. आई, आपलं घर जसंच तसंच आहे. बघा ना, काहीच नाही बदललं. इथं आहेच कोण वस्तू इकडच्या तिकडे करायला. तू पण एकटी राहून इथं कंटाळली असेल नाही? असं काही नाही रे. आता सवय झाली मला.
आता काही वाटत नाही. तुम्ही आता सगळं इथंच बोलत बसणार आहेत का? चला मी ताटं वाढायला घेते, हो, चल, जेवण मला पण करून भूक घ्या. लागली आहे. हं? चल. दे. आईच्या हाताला खरंच किती चव आहे हो. खूप छान जेवण झालं आज. तुम्ही आलात ना म्हणून. तुझ्या हाताला नाही आधीपासूनच चव आहे. मला तर तुझ्या हातच्या जेवणाची रोज आठवण येते. आमच्या ते जेवण बनवणाऱ्या काकू आहे ना, त्यांच्या जेवणाला तुझ्या हातची चव नाही आहे. म्हणजे जेवण बनवायला तुम्ही बाई लावली का? अहो आई, सकाळी मला वेळच नाही मिळत. ऑफिसला जायची गडबड असते आणि संध्याकाळी तिथून आलो की मग जीव दमून जातो माझा. मग काम करायची इच्छाच नाही होत. खरंच आई, ती थकल्यामुळे तिची कशाचीच इच्छा होत नाही. कधी कधी तर आम्ही बाहेरच जेवण करून येतो. हे अरे, असे कसे रे तुम्ही? हा, एवढे पैसे कमवता आणि सुखानं 2 घास सुद्धा खाऊ शकत नाहीत. काही नाही आई, सवय झाली आता आम्हाला. बरं एक काम कर, तुम्ही दोघी गप्पा मारा, तोपर्यंत मी गावात चक्कर मारून येतो. सागरला पण भेटायचंय ना. बर, आई, तुम्ही आराम करा, मी भांडे घासून घेते. अगं राहू दे, घासीन मी नंतर. एवढ्या दिवसांनी आली आहेस तर माझ्यासोबत थोडा गप्पा मार ना. मला सांग ना तिकडच्या विषयी काही, म्हणजे कसं चाललंय तुमचं? सगळं व्यवस्थित चालू आहे. ऑफिसला जातो, संध्याकाळी आलो की जेवण करतो आणि झोपतो. हे, तुम्हाला या गोष्टीचा कंटाळा येत नाही का ग? येतो ना आहे, पण काय करणार. मी एक गोष्ट सांगू का, ज्याने तुम्हाला कंटाळा येणार नाही? कोणती गोष्ट? आता ना घरात पाळणा हलू द्या. लहान मूल घरात आलं ना की आपला वेळ कुठे जातो काही कळत नाही बघ. अमर लहान होता ना तर घरभर पळत फिरायचा. माझा वेळ त्याच्या मागे कुठे जायचा काही कळायचं नाही मला. खूप लहान होता ना तेव्हा त्याचे बाबा गेले. एकटीनच सांभाळलं मी त्याला. लहानचं मोठं केलं. आता तो मोठा झालाय, शहरात गेलाय. पण आता ना एकटं राहावं असं वाटत नाही ग. घर खायला उठतं मला. तुला एक सांगू जया, हा सांगा नाही. मला ना खरंच एकटं राहावं असं वाटत नाही. रात्रीची विचित्र स्वप्न पडतात, भीती वाटते. पण आजूबाजूला कोणीच नसतं. मला खरंच एकटं राहायचं नाहीये ग. तू अमरला सांग ना मला तुमच्या सोबत घेऊन जायला. मी तुमच्या घरातली सगळी कामं करेन, तुमचा स्वयंपाक पण बनवेल. पण त्याला सांग ना मला घेऊन जायला. हा, मी तुझ्या पाया पडते ग. अहो आई, असं काय करताय तुम्ही? पाय बिया नका पडू. हे आले ना, मी बोलते त्यांच्याशी. अगं मी खरंच वैतागले आता. गावातले डोकं टोमने मारतात मला. म्हणतात पोरग गेलंय शहरात निघून आणि आईला ठेवलंय गावात. मला आता कंटाळा आलाय ग ह्या गोष्टीचा. तू सांग ना तेवढा अमरला, मी तुम्हाला कसला त्रास नाही होऊ देणार. हे का कोपऱ्यात पडून राहील. हा, तेवढं सांगशील तू त्याला? सांगते नाही, येऊ तू दे त्यांना, बोलते मी त्यांच्याशी. माझी पण इच्छा नाही रे तिच्याशिवाय तिकडे राहायची. मला पण वाटतं तिला सोबत घेऊन जाऊ. पण मग जया पण बरोबर बोलती ना रे. काम करून करून थकून जाते बिचारी. आता जर मी आईला तिकडे घेऊन गेलो तर लक्ष कोण देईल तिच्याकडं? तिला जर काही झालं तर कोण बघेल? आता इथं सगळेजण आहे, तू आहे, म्हणून मग इकडे ठेवलं ना तिला. किती बहाणे करतो रे तू. ज्याला आईला न्यायचं असतं ना तो कारण नाही शोधत. कशी राहते तुला माहिती आहे का? सारखं तुझी आठवण काढून रडत असते ती. कधी गुपचूप येऊन बघ, तेव्हा तुला कळल आणि स्वतःची लाज वाटेल तुला. अमर, या वयामध्ये तुझ्या आईला तुझी गरज आहे माहिती का? पण तू काय तिकडे मजा करतो.
कधी कधी माझा मित्र म्हणायला मला लाज वाटते तुला. हे बघ, तुला वाटतंय ना तसं काहीच नाहीये. माझी आत्ता पण तयारी तिला घेऊन जायची. अरे कितीतरी वेळा विचारलं मी तिला, पण मग आता तीच नाही म्हणते ना. अरे कारण तुला त्रास होऊ नये म्हणून ती नाही म्हणत असेल. हे बघ, तिला न्यायचंय नाही न्यायचंय हा तुझा वैयक्तिक प्रश्न आहे, पण मी तिची परिस्थिती बघतो म्हणून सांगतो तुला. शेवटी तुझा निर्णय. नाही, मी ना आता तिला घेऊनच जातो. तिने किती पण विरोध केला ना मला, तरी मी तिला घेऊन जाईल. मला पण नाही बघवत रे तिच्याकडं. मी पण तिचा खरंच विचार केला पाहिजे. तुला सांगून ठेवते बरं का मी, तुझी आई जर आपल्या सोबत येणार असेल ना, तर मी तुझ्या सोबत येणार नाही. माहेरी निघून जाईन मी. म्हणजे मी तिकडे ऑफिसचं पण काम करायचं आणि घरी आलं मला तुझ्या आईचं काम करावं लागेल. हे माझ्याकडनं जमणार नाही. तुझी आई जर आपल्या सोबत आली ना, तर आपल्या दोघांची वाट वेगळी. कळलं काय म्हणते मी? आता आपण बाहेर निघाल्यावर तुझी आई म्हणेल मला घेऊन चल म्हणून. अजिबात न्यायचं नाही. काय म्हणते मी, समजतंय ना? चालली बाहेर मी. या लवकर, उशीर होतोय. आई, येते मी. अगं जया, काय आई? विचारलंस का त्याला मी येऊ ना तुमच्या सोबत? आई ते अगं सांग ना, काय म्हंटला तो? येऊ ना मी? अहो आई, ते नाही म्हणताय हो. मी त्यांना खरंच समजावण्याचा प्रयत्न केला की आईला आहे ना आपण आपल्या घरी घेऊन जाऊ, पण ते नाहीच म्हणताय. मग मी पण त्यांना जास्त फोर्स नाही केला. उगाच मला ओरडतील. अहो आई, मी खूप विनवण्या केल्या त्यांना, पण ते नाहीच म्हणताय हो आई. आई ऐका ना, ते बाहेर आले आणि त्यांना सांगू नका बरं का मी तुम्हाला काय म्हणले ते. त्यांना जर कळलं ना, ते घरी गेलं मला मारतील परत. मी खरंच आहे त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला हो. आई, तुम्ही नका काळजी करू. आम्ही येत जाऊ की. चल येतो आई. अरे थांबला असतात ना अजून 2 दिवस? अहो नाही, थांबलो असतो बरं का आम्ही, पण ऑफिस मधून फोन आले, खूप काम आहे. आणि तुम्हाला तर माहिती, इथून जायला पूर्ण दिवस लागतो. तुम्ही काळजी नका करू, आम्ही येत जाऊ की महिन्यात भेटायला, आहे की नाही हो? थांबलो असतो आई खरंच, पण ऑफिसला सुट्टी नाहीये, तुला माहिती आहे ना. खरंच आहे. परत आम्ही सुट्टी मागितली ना, ऑफिसवाले देणार पण नाही टायमिंगला. मी ठरवलंय आई, महिन्यातून ना एकदा तरी चक्कर मारायची. मला पण तुझी काळजी वाटते ना. मलाही तुझी खूप काळजी वाटते रे. लवकर लवकर येत जा ना मला भेटायला. मला तुझी खूप आठवण येते बाळा. माझा खूप जीव तुटतो रे तुमच्यासाठी. आई, आम्हाला उशीर होतोय, आम्ही निघतो. चला हो. मी ना आता तिला घेऊनच जातो. तिने किती पण विरोध केला ना मला, तरी मी तिला घेऊन जाईल.
काय झालं? कसला विचार करतोय? अगं निघताना आईचा चेहरा बघवत नव्हता. मला पण वाईट वाटत होतं बरं का, पण तूच सांग ना, त्यांना करमणार आहे का आपल्या इथं? 2 दिवस राहतील, जास्तीत जास्त आठवडाभर राहील, नंतर त्यांना नाही करमणार इथं. अरे गावातल्या वातावरणात राहण्याची सवय त्यांना. आपल्या या 4 भिंतींमध्ये त्यांना कोंडल्यासारखं वाटेल, आणि परत नंतर तेच म्हणतील मला गावाकडे सोडू नये. मग मला सांग, सारखं सारखं आपण तेच करायचं का? आता माझ्या मैत्रिणींचे सासू-सासरे एवढ्या हौशीने गावाकडून शहरात राहायला आले होते. अरे 2 दिवस राहिले आणि परत गावी गेले. ज्यांचं आयुष्य गावाकडच्या वातावरणात राहण्यात गेले, त्यांना आवडणार आहे का आपल्या इकडे राहायला? तू सांग बरं. तू खूप विचार करतोय. आणि तसं पण आपण अधूनमधून जात जाऊ की आईंना भेटायला. तू नको काळजी करू बरं. तुझं म्हणणं पण बरोबर आहे. जाऊ आपण लवकरच आईला घ्यायला. बरं, मी तुला कॉफी बनवून आणते. नको जास्त विचार करू. कामवालीचा फोन. हिने सुट्टी नाही मागव म्हणजे झालं. हॅलो, काय? अहो मावशी, पण हे तुम्ही पहिले सांगायचं ना मला. असं कसं अचानक बोलताय तुम्ही? अहो मग दुसरी भेटेपर्यंत या, मला बाकीचं नका सांगू. नाही तर हॅलो, सगळे प्रॉब्लेम्स आजच यायचे होते माझ्या नशिबात. पण घे. काय झालं आता? कामवाल्या मावशीचा फोन होता, गावाला जाणार आहे म्हणून. कधी येणार आहे मग परत? आता कधीच नाही येणार. काम सोडते म्हणून त्यांनी फोन केला होता. मला तेवढं टेन्शन आलं ना, कुठं आता कामवाली बघू मी. अगं मग मिळेल ना दुसरी कोणीतरी. मोलकरणींची काय कमी आहे का? कमी? सोन्यासारखं भाव आहे त्यांना, शोधून सापडत नाही आता. काय करू ते समजा ना. हॅलो, ऐक ना, तुझ्या ते कामवाली मावशीचा नंबर पाठव ना मला. अगं काय नाही ग, आमची कामवाली गेली काम सोडून, त्याच्यामुळं. बरं बरं ठीक आहे. नानी, अय नानी, अय. किती आवाज येतोय मगापासून? अरे थोडा डोळा लागून गेला होता.
काय म्हणतोस? चल आहे ना, बोलेल तुला घरी. अरे नको बाळा, काय सारखं सारखं तुमच्या घरी यायचं? लोक नावं ठेवतात. बरी मी माझ्याच घरी. अगं नानी, तू लोकांचं काय घेऊन बसली ग? अगं लोक घोड्यावर बसू देत नाही, पायी पायी चालू देत नाही. चल तिने चहा टाकला. अरे मी आत्ताच चहा करून पिले. येईल ना परत कधीतरी. हं, सांग आईला तसं. अगं नानी, तुला एकटीला करमत का इथं? तिथं दोघी जणी तरी गप्पा मारत बसतात तुम्ही. आता नको, येईल मी नंतर. बर, आणि काय लागलं तर मला सांग, नाही तर घरी डायरेक्ट. हा, सांगेल मी बाळा. येऊ का मी? हा. हा, पड जरा मी. सकाळी लवकर उठा, घरचं काम करा, ऑफिसला जा. ऑफिसचं काम करा, परत घरचं काम करा, परत ऑफिसला जा. मला कंटाळा आलाय. एक कामवाले भेटत नाही इथं. अगं मी पण विचारलं ना ऑफिसमध्ये, सगळेजण नाही म्हणतायत. मला असं वाटतंय ना, ऑफिस सोडून द्यावं. मग सोडून दे ऑफिस. मी कधी म्हंटल का तुला तू कामाला जा असं? मग घरात बसून कांडे घालू? बोर होतं मला घरात. आता मग तूच शोध याच्यावर काहीतरी उपाय. बाई बायडे, किती दिवसांनी फोन केला मला तू? हा, मी बरी आहे. तू? लग्न झाल्यापासून तर मैत्रिणीला विसरलीस तू. गप. काय ना, मी पण बरी, पण सध्या थोडं प्रॉब्लेम चालू आहे लाईफ मध्ये. तुला काय सांगू? काय नाही ग, आमची कामवाली गेली बाई निघून. तुला काय सांगू, ऑफिसचं काम, घरचं काम पार करून करून वैताग आला, पण एक कामवाली काय भेटत नाहीये मला. काय? बरोबर, चालेल. ठेवू का? आयडिया दिली मला. आता किती दिवस सहन करणार आहे? जास्त त्रास होत असेल तर दे ना सोडून तो जॉब. मला कामाचा त्रास नाही होत रे. अचानक माझ्या मनात एक गोष्ट आली. आपण खरंच किती चुकीचं वागतोय. काय चुकीचं वागलो आपण? आपण आईला गावात ठेवून खूप खूप मोठी चूक केली. खरं तर माझ्याकडनं चुकलं. मीच तुला म्हटले आईला इथे नको घेऊन येऊ म्हणून. मला माझाच राग यायला लागले आता. बिचारे कसे राहत असतील ना, एकटं फळ खायला उठत असन त्यांना. अमर, ऐक ना, आईला आपण आपल्याकडे घेऊन येऊ. नको आता त्यांना तिथे जास्त दिवस ठेवायला. तूच विचार कर ना, तुला शिकून सवरून एवढं मोठं केलं, तुला नोकरीला लावलं, आणि आपण त्यांना एकटं गावाकडे सोडतोय. अरे आजारी बिजारी पडला तर त्यांच्याकडे कोण लक्ष देईन? आता वय पण झालंय ना त्यांचं. मला काय सांगू नको. तू उद्याच्या उद्या जा आणि आईला घेऊन ये. माझ्याकडनं खूप मोठी चुकी झाली ना, त्यांच्या पायावर डोकं ठेवून मला माफी मागायची. बस आता आपण आहे ना सोबत राहू, आणि आईला जे नाही ती गोष्ट आपण पुरू. खूप कष्ट केले तरी म्हातारी नाही. येशील ना घेऊन? मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहीये, पण खूप आनंद झाला तुझ्या तोंडून हे ऐकून. माझं खरंच चुकलं. मी तुला चुकीचं समजत होतो, पण माझी बायको खरंच खूप चांगली, खूप चांगली खरंच. हो ना, मला पण त्यांची काळजी वाटते रे. जशा तर तुझी आई आहे ना, तसेच माझे आहेत. मी माझ्या आईसारखं त्यांना जीव लावं. काय त्यांना हवं नको सगळं देईन, सगळी काळजी घेईन. बाकीचं मला काही माहित नाही. उद्याच्या उद्या जा आणि त्यांना घेऊन ये बाबा. तुला बोललो होतो ना आई,
आता आपण मस्त छान जाऊ, तू आराम करायचा, तुझी सून आणि मी तुझी काळजी घेईल. हो रे बाबा. सागर, तुला बोललो होतो ना आईला मी इथून घेऊन जाईल. बघ मी आज आईला घेऊन चाललोय माझ्यासोबत. याच दिवसाची मी पण वाट बघत होतो. नानी आता झालं ना तुमच्या मनासारखं? हा मग लय खुश आहे. चाललंय माझं लेकरं घेऊन मला. आई, मला माफ कर. अरे मी तुला एवढे दिवस घेऊन नाही जाऊ शकलो, पण तुझ्या सुनेनेच माझे डोळे उघडलेत. ती स्वतःहून मला बोलली आईला आपल्याकडे घेऊन या. तुला आई कोणाला गावात जर भेटायचं असेल ना तर भेटून घे, कारण आता आपण लवकर नाही येणार आहे गावात. बरं ऐक, चांगली नानीची काळजी घे. हा. हा जरी आलो मी तर मारेल तुझ्याकडे चक्कर. नक्की. हो? नानी काळजी घ्या. हा 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 आणि यात्रेला या. हो हो येईल. तू पण ये तिकडे हो, आलं ये. मारेल चक्कर. चल, येऊ का सागर? या. आईला निरोप दे तेवढा. बरं बरं. हा ये आई, ये सांभाळून ये आई. हे आपलं घर. हो का? आई, अरे वा छान घर आहे. पाया पडत्या. अगं काय करतेस तू? या घरची लक्ष्मी आहेस, माझ्या मुलीसारखी आहेस तू. आई, खरंच आमच्याकडनं खूप मोठी चुकी झाली. तुम्हाला आमची गरज होती आणि आम्ही तुम्हाला गावीच ठेवलं. आता इथून पुढे कुठं जायचं नाही, आमच्या सोबतच राहायचं. हं? अगं मी तुम्हाला सोडून कुठे जाणार आहे? हा आज ना माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे बघ. आई, तुमच्यासाठी जसा आनंदाचा दिवस आहे ना, आमच्यासाठी पण आहे की नाही हो? आई, आज तुझ्यामुळं खऱ्या अर्थाने या घराला घरपण आलंय. आज आपलं घर खऱ्या अर्थाने पूर्ण झालंय आई. आणि आई, तुम्हाला आजपासून काय खायला प्यायला पाहिजे बिनधास्त सांगा, आम्ही दोघेही तुमची सेवा करू. अरे बापरे, अरे तुम्ही माझा एवढा लाड कराल ना तर मी डोक्यावर बसेल ना तुमच्या. डोक्यावर बस उचलून नाही कापायची. काही म्हणालीस का तू? नाही नाही आई, काही नाही म्हणाले. तुम्ही दमून आलेत ना, चला बरं आराम करा. चला चला. हो 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 चला. अमर, बोल ना. खूप दिवस झाले आपण बाहेर नाही गेलो. चल ना जाऊ फिरायला आज. अगं आई, आजच आली, मग आपण तिला सोडून बाहेर फिरायला जायचं का? तसं नाही रे, आता बरेच दिवस झालो ना आपण बाहेर नाही गेलो, म्हणून म्हटलं. आणि तसं पण आई दमून आल्यात ना, आणि तर ते इथंच राहणार आहे. जेव्हा तुला सुट्टी राहील ना तेव्हा परत जाऊ की आपण आईला घेऊन. चल ना जाऊ. बरं बघ तिला विचारून काय म्हणते ती. ती हो म्हटली तर मग जाऊ. ठीक आहे. आई, हा. अहो उठा ना, काय आराम करा ना तुम्ही. अगं नाही ग, बोल ना काय म्हणत होती? आई, तुम्ही एवढे दमून आलेत, मला असं नाही बोलायला पाहिजे, पण आम्ही ना खूप दिवस झालो बाहेर नाही गेलो फिरायला. आज वेळ होता तर म्हणलं जाऊन यावा. तुम्हाला न्यायचं होतं बरं काय, पण तुम्ही दमून आलेत ना म्हणून. अगं त्याच्यात काय एवढं, या तुम्ही जाऊन, मी पण आराम करते. जा तुम्ही. पण आई, तिकडून आल्यावर आहे ना माझी जेवण बनवायची इच्छा नाही होणार. म्हणजे तुम्ही दोघ जण बाहेर जेवणार का? अजिबात चालणार नाही. तुम्ही जाऊन या, तोपर्यंत मी बनवून ठेवते. जा. कशाला वाई, राहू द्या. अगं कशाला म्हणजे? मी असताना तुम्ही दोघं बाहेर खाणार का? ते काही नाही चालणार. तुम्ही जा, तुम्ही येईपर्यंत मी बनवून ठेवते. पण आई, पण बिन काही नाही आता. जा बरं तुम्ही, जा. खरंच जाऊ? हो खरंच जा. जा.
अरे आलात का तुम्ही? चला आवरा बरं पटकन. मी ना आज मस्त जेवण बनवलंय, गरमागरम खाऊन घेऊ आपण. तू का बनवलंय जेवण? तू सांगितलं काहीला जेवण बनवायला? अरे तिला कशाला बोलते? मीच माझ्या मर्जीने बनवलंय. असं घरात बसून काय केलं असतं ना मी. अगं आई, तुझा आज पहिला दिवस आहे इथला. कशासाठी आणलंय मी तुला इथं? तू जर का परत आईला काम सांगितलं ना, बघ तू. म्हणजे तुला काय म्हणायचंय? आईंना मी काम सांगते? अगं मग तू सांगितल्याशिवाय करणार आहे का ती? आईंना तर मी नकोच म्हणत होते काम करायला, पण त्यांनी माझं ऐकलंच नाही. आणि तुला तर माझी चुकी दिसती ना. अगं जया, मला तसं नव्हतं म्हणायचं. अगं जया, ऐक ना. माझा आज पहिलाच दिवस आहे या घरात. आणि माझ्यामुळे या दोघांमध्ये भांडण झालंय. हे काय चांगलं लक्षण नाहीये. देवा देवा, अजून काय लिहिलंय रे माझ्या आयुष्यात तू? अगं जया जया, मला तसं नव्हतं म्हणायचं. तुला काय वाटतं रे? मी मुद्दाम करते म्हणून ना? अगं नाही ग, पण मग तिला काय वाटत असेल? आपण इथं तिला कशासाठी आणले बरं? तू तर मला असं बोलतोय जसं पहिल्याच दिवशी मी त्यांना मोलकरीन बनवलं. आणि काय केलं रे त्यांनी? नुसतं स्वयंपाक तर बनवला. आणि तसं पण ते गावाकडे बनवतच होते की. मी खरंच त्यांना नाही म्हटले होते रे, पण त्यांनी माझं अजिबात नाही ऐकलं. अगं मला माहिती आहे आई हट्टी आहे, नाही ऐकत ती कोणाचं. आणि गावाकडच्या लोकांना कसं आहे रे, शांत बसवतं का? सारखं आपलं काही ना काही काम करत बसतात. अगं म्हणूनच आईला पण नाही बसवत शांत, त्याच्यामुळेच तर ती काही ना काही करत असते ना. पण तू काळजी नको करू. तुझ्या आईला मी माझ्या आईसारखं सांभाळे. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अगं जया, हा, तुला ऑफिसला जायचंय ना? हो आई. अगं मग हे भांडे काय घसत बसलीस? हा, आई मी नाही करणार तर मग कोण करणार? रोज सकाळी माझी माग अशीच घाई असते. बघा ना, अजून मला डब्बा पण बनवायचा आहे. अगं मग मी कशाला आहे? जातो तुझं आवर, मी डबा पण बनवते आणि भांडी पण घासते. नको नको आई, त्यांनी जर पाहिलं ना परत मलाच बोलतील. त्यांना असं वाटतं मी तुम्हाला काम सांगते. अगं मी सांगेल त्याला काय सांगायचं. जातो आवर तर. नाही आई, करते मी. जा तुम्ही आराम करा. नाही करते आई मी. ऐक, जातो. नाही नाही करते ना आई मी, राहू द्या. काय चाललंय सकाळी सकाळी सासू सुनांचं? बघा ना आता तुम्हीच. आता मी काम करते ना, मला म्हणतो तू भांडे भांडे काही घासू नको. सगळं मीच करते. भांडी मीच घासते, धुणं पण धुते, स्वयंपाक पण करते. नाही तर तुला परत वाटायचं मीच काम सांगते म्हणून. अगं आई, करू दे ना तिला काम. चल तू आराम कर बरं. अरे पण मग दिवसभर घरात बसून मी काय करणार आहे ना? हा, तू तिला नको ओरडू बरं. जा तुझं ऑफिसचं आवर. तू तिला काय बोलू नकोस. मी माझ्या मर्जीने करते. जा तू. खरंच आई, तुम्ही किती समजूतदार हो. तुमची सारखी सासू जर प्रत्येक सुनाला मिळाली ना तर घराचं गोकुळच होईल बघा.
बरं आई, तुम्ही चपात्या करणार असेल ना तर 2 एक्स्ट्राचे करा. फ्रीज मध्ये मी सगळं भाजीपाला ठेवलाय. तुम्हाला जी आवडेल ना ती भाजी बनवा. बर, जा तू आवर. आई तू का बरं करत असते सगळे काम? जा तू पण तुझं आवर. मला ना कामाची सवय. जा. जया, अगं चल लवकर, उशीर होतोय आपल्याला. आलेच. जया, पाणी घेऊन ये मला प्यायला. मी पण तुझ्या सोबतच आले ना. थकले. आई ना सांग. काय आहे ना सांग. अरे सारखं सारखं का भांडत असता तुम्ही? हा घे. आपण आहे ना लवकरच आता कामवाली बघून घेऊ. कामवाली? कामवाली कशाला? कशाला म्हणजे काय? अगं आई आल्यापासून नुसतं काम करतीये. एवढे दिवस मी पण करतच होते ना. आता आपण दोघे मिळून करू. संसार कसा काटकसरीने करावा लागतो. पैसे का झाडाला येतात की इथं? बरोबर बोलते अरे तू. कशाला उगाच खर्च वाढवायचा? आम्ही दोघी मिळून करू ना सगळे काम. हा सांगा या ना समजून. उगाच कामवालीचा खर्च. अगं मग काय तू आईला दमवायचं ठरवलंय का? अरे मी पण करणार आहे ना काम. मी पण करू लागल. दोघे मिळून करू आपण. तू तर मला समजूनच घेत नाही अजिबात. नुसतं आपलं चिडचिड करायचं काम करतो. हा सारखं सारखं भांडण होते तिच्याशी. मी भांडत असतो काही, ती भांडण करते माझ्यासोबत. माझा नवरा लय आई आई करतोय. जसं साऱ्या जगात याला एकट्यालाच आई आहे. नाही नाही, या म्हातारीचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. हॅलो, ऐक ना. तू म्हणल्याप्रमाणे ना सासूला मी इथं घेऊन आले. अगं पण त्यांना काही बोलक माझ्या नवऱ्याला ना कळ येते. काय करू काही समजत नाही. ठीक आहे ठीक आहे. हो. जया, चल बरं पटकन ऑफिसला जायचंय ना. तब्येत बरोबर नाही ना. मी जाईन. का? काय झालं? लई डोकं दुखतंय. ताप पण आलाय. ताप पण आलाय? अगं पण अंग तर काय रे तुझं? अरे डोकं खूप दुखतंय आणि हातपाय पण दुखतंय. ताप गेला असेल. चल मग दवाखान्यात जाऊ आपण. चल उठ, लगेच दवाखान्यात जाऊ. मी आज दिवसभर आराम करते. बरं वाटत.
आई, डबा कुठे ठेवलाय माझं? अरे तिथं ठेवला ना भरून. बरं. आणि जया कुठे गेली? काय नाही, तिला बरं वाटत नाही म्हटली, आराम करायचंय तिला. बरं, तू पण जास्त काम करू नको, मी लवकरच कामाला बघतो हा. हो हो, येतो मी. सांभाळून जा. हो. गो मम्मा, काय डोकं दुखतंय मला. काय ग जया, खूप डोकं दुखतंय का? हो नाही, अहो रात्रीपासून काय झालं काय माहिती, खूप डोकं दुखतंय माझं. टॅबलेट पण घेतले होते मी, पण थांबतच नाही. थोडासा चहा भेटला असता तर मग बरं वाटलं असतं मला. थांब, मी बनवून आणते तुला चहा. होय. नाही, हिला आज मी मोलकरीण बनवून सोडलं ना तर नाव जायला लागणार. अगं जया, हाय. हे एवढे कपडे का काढलेस तू? अहो आई, म्हटलं आज सुट्टी आहे ना, तर एवढे कपडे धुवून काढावं. लय कपडे पडले ताई. पण तुला आज बरं नव्हतं ना वाटण, मग कशाला काढायचं एवढं काम? दर, हा चहा पी तू, मी धुते ते कपडे. अहो नको नको आई, धुवून मी राहू द्या ना आई. अगं असू दे, तुला बरं नाही वाटत आहे, मी धुते. हा, आई ग, काय झालं काय माहिती आज मला. अगं जया, हाय. अगं तुला बरं नाही वाटत आहे, कशाला काम करते हे सगळं? काही नाही, फक्त झाडू मारते मी, राहू द्या आई. अगं नाही, राहू दे आई, तू, अहो. तुला बरं नाही वाटत आहे. आई, त्या सोफा खालून पण घ्या, भरपूर दिवस झाले ना तिकडं साफ नाही केलं मी. आणि त्या याच्या खाली पण ऑफिसच्या. हो, मारते. हो, आई थोडस अजून वाका ना, तिकडं खाली कचरा असेल, नाही तर द्या मी करते. अगं असू दे, करते मी. आई गो, अगं जया, कशाला उठतेस? बरं नाही वाटत ना तुला? बस आराम कर जरा. अहो आई, मला पाणी प्यायचं होतं, तहान लागली होती म्हणून. अगं मग मला सांग ना, मी आणून देते तुला पाणी. थांब. अहो आई, राहू द्या ना, सकाळपासून तुम्ही काम करताय, ते मला पण बरं नाही वाटत आहे बघायला. उगा लोकांनी पाहिलं तर काय म्हणते, सून बसलीये आणि सासू काम करते म्हणून. तू काय लोकांचं मनावर घेते ग एवढं? हं, तुला बरं नाही म्हणून मी करते ना. हं, आले मी पाणी घेऊन. थांब. होय. आई आई ग. आई ग, आई. काय झालं? आई गो. अगं जया, काय झालं? अहो आई, सटकले मी. अरे मला पाय दुखायला लागले माझा आता. उठ 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 बरं, कशाला इकडे तिकडे फिरते ग तू? ओ मला. उठ, वर बस. आई, बहुतेक पाय मुरगाळला वाटतं. हो का? तू नीट बस, नीट बस. घे, झोपून घे जराशी. झोप, मी बघते. कुठे दुखतंय? इथं. बघू, इथं दुखतंय का? हो. थांब, मी दाबून देते. अहो आई नको. अहो तुम्ही कशाला दाबताय? नको नको, उगाच मला पाप लागल ना, काय राहू दे, मी दाबते. अगं काही नाही होत, तू माझ्या मुलीसारखी आहेस ना. नको ध्यान आई. दाबते मी, अहो राहू दे. नको आई, नको नको अगं नको, असू मी दे. दाबते. दे, अगं, माझा हात पण दाबते नाही मी. पुरत. नाही, मी दाबते दाबते, राहू दे. ऐको आई, थोडस वरती. इथे का? हा आई. अहो थोडस खाली दाबा ना आई. हा हा, तिथं तिथं. जास्त दुखतंय का? हो ना आई, खूप दुखतंय. लय दुखतोय हो आई, पाय माझा.
काय नाही ग, झोपले होते मी. हा आत्ताच उठले. बरं ऐक ना, तुला एक खुशखबरी द्यायची. तू सांगितल्याप्रमाणे ना आज सासूबाईला मी मोलकरीण बनवलीच बघ. हा मग काय, अगं ह्या सगळ्या सासांची लायकी हीच असते, यांना मोलकरीणच बनवली पाहिजे बघ. नाही तर काय ग, अगं यांना काही बोललं ना लगे यांच्या पोराला कळ लागती. अगं यांचा पोरगा सुद्धा यांच्या ताटाखालचं मांजर असतं. मग काय, बरोबर आहे ना बाई. म्हणजे आपण बाहेर पण काम करायचं आणि यांना आयतं माहिती तर गिळायला द्यायचं का? बाई माझ्याकडनं हे नाही होणार. हा मी नाही सहन करून घेणार हे. हिला सोडित नसते मी अशी. आज पाय दाबून घेतले मी. हिला मी अशीच पायाखाली ठेवणार. आणि तुझे पण थँक्यू बर का ग. तू सांगितलं नसतं तर मग, तू सांगितलं म्हणून तर गावाकडून यांना इथं बोलून घेतलं मी. नाही तर पहिले नाहीच म्हणत होते मी बोलवायला. पुढे उघड डोक्याला ताण करते. बरं बरं चालतंय, ठेवू का मग? हो बाय. अहो, मला आज तुमची खूप आठवण येते हो. तुम्ही जर असता तर आपण गावाकडेच सुखात राहिलो असतो. पण मला कुठून बुद्धी सुचली आणि मी शहरात आले. शहरात येऊन पण मी एकटीच पडले हो. मी एकटीच पडले. म्हटलं होतं सुनाला मुलीसारखा जीव लावेल, पण तिने मला फार मोलकरीण बनवून टाकलंय हो. फार मोलकरीण बनवून टाकलंय. मला आज कळतंय की नवरा गेल्यानंतर बाया किती एकटं पडतात ते. तुम्ही असते तर मला किती मोठा आधार राहिला असता. तुम्ही मला एकटं सोडून का गेलात? तुम्ही मला एकटं सोडून नव्हतं जायला पाहिजे. नव्हतं जायला पाहिजे. आई झाला का हो डब्बा? किती वेळ लागणार आहे अजून? ऑफिसला जायला उशीर होते आम्हाला. बनवतेच आहे ग, होत आलं. हा अगं तुला उशीर होतो मग तू मदत करायची ना आईला. काय काय करायचं रे मी? सांग ना काय काय करायचं? यांनी थोडं काम केलं म्हणून काय झालं? तसं पण दिवसभर घरात एकटेच बसून राहतात ना. मग बसून राहते म्हणून काय सगळे कामं तिच्याकडून करून घ्यायचे का? सकाळी आवरायला मला उशीर होतो म्हणून त्यांना काम सांगते मी. आल्यापासून बघतोय मी सगळे कामं तू तिच्याकडून करून घेते. हा मी जेव्हा काम करते तेव्हा तू बघतच नाही ना. अरे कशाला सकाळी सकाळी भांडताय? माझं झालंय बनून, भरते मी टक्के. अगं आई ती तुझ्याशी जसं वागते ना त्याचा राग येतो मला. मला काय बोलली होती, आई इथं आल्यानंतर मी तिची काळजी घेईन. कुठं दिसते ती काळजी? तू माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतो. मी चुकीचा अर्थ घेत नाहीये जया, तू चुकीचं वागते. काय झालं आई? अरे काय रे, थोडं दुपारपासून चक्कर येत आहे, बरं नाही वाटत. बाकी काही नाही. चल मग दवाखान्यात जाऊन येऊ. अरे एवढ्यासाठी कशाला दवाखान्यात? अगं वाटेल बरं. आई अंगावर नको काढू, चल पटकन आपण दवाखान्यात जाऊन येऊ. अरे एवढ्यासाठी कशाला दवाखान्यात नेतो? माझ्याकडे आहे चक्कर नाही येण्याच्या गोळ्या, मी देते त्यांना. आता त्यांना दवाखान्यात नेलं म्हणजे डॉक्टर नको त्या गोळ्या देईन, नको त्या टेस्ट करून. उगाच पैसे वाढायचे काम. वाढू दे ना, पण मी तिला दवाखान्यात घेऊन जाणार आहे. त्यांना दवाखान्यात नेलं आणि ऍडमिट केलं मग? करू दे ना मग. अरे मग त्यांच्या जवळ कोण थांबल? अगं मी थांबेल त्याची काळजी तू नको करू. मला पण त्यांची काळजी म्हणून म्हणते. दिसतंय किती काळजी तुला ते. दरी बॅग ठेव, चल आई तू आपण जाऊन येऊ दवाखान्यात. अरे पण म्हातारीने बरोबर संधी साधली. आजारी पडायचं नाटक केलं, आता दवाखान्यात जाऊन ऍडमिट होईल. म्हणजे घरातली सगळी कामे मला करावं लागणार. नाही नाही,
करायला गेले एक आणि झालं एक. ही म्हातारी पण तशी लई चॅप्टर आहे. आता हिला इथं ठेवून काहीच फायदा नाही. हिला मी इथं काम करायला आणली होती. हिला गावाकडेच पाठवून द्यावं लागेल, नाही त्या म्हातारीची सगळी कामं मला करावं लागतील इथं. म्हातारीला अजिबात लाज नाही. एक काम नाही केलं या म्हातारीने. दिवसभर घरात बसून काय करत होती काय माहिती. सगळं मलाच करायला लागलं आता. आई तू आता फक्त आराम करायचा. अरे एवढ्यासाठी कशाला एवढं खर्च करायचा? अगं तू जे माझ्यासाठी केलंय ना त्याच्या पुढे काहीच नाही. आता माझी वेळ आहे ना, मला करू दे. मुलं मोठी झाली ना की आईला काही नको असतं बघ. काय म्हणणे डॉक्टर? डॉक्टरांनी आईला आराम करायला सांगितलंय. मग आता घरची कामं कोण करणार? जया, अरे मी फक्त विचारलं. अगं मी करेल हळूहळू. काही गरज नाही आई त्याची. तू काही करणार नाहीये. फक्त तू आराम करायचा आता. म्हणजे मी ऑफिस सोडून देऊ? असं बोललो का मी? अगं आपण कामवाली ठेवू ना. अरे मी म्हणते गरज नसताना कशाला कामाला ठेवायची पण. कशाला भांडताय माझ्या मुली? आई तू शांत बस. तिला काही बोलत नाही ना म्हणून तिने गैरफायदा घेतलाय. हा मलाच बोलतो. माझ्यामुळे भांडणं होत आहेत का तुमच्यात? नाही ग आई, तिला रुसायचंय तर रुसू दे. पण तू आता फक्त आराम करायचा. आता सगळं काम मलाच करावं लागल. घरचा ठेकाच घेतलाय नाही का मी. ऑफिसचं काम सोडून देते आणि कामवाली बाई बनून राहते आता. अगं आई आजारी आहे म्हणून, नाहीतर तिने तुला मदत केलीच असती ना. मग मी काय करू? अगं थोडं समजून घेऊ ना आपण. किती समजून घ्यायचं रे? अगं आई आहे ती माझी. मी बायको आहे तुझी. म्हणून काय तू माझ्या आईचा अपमान करशील? तुझ्या आईचा अपमान कधी केला रे मी? आतापर्यंत त्याला उलट बोलले का मी? उगाच नको ते आरोप करू नको माझ्यावर. मग जरा प्रेमानं वाग. तू वागतो खरी प्रेमाने? अरे दिवसभर ऑफिसचं काम करून थकून येते मी आणि घरी आले की तुझी कटकट सुरू. हे बघ ती माझी आई आहे. तिने माझ्यासाठी खूप कष्ट केले आणि तिने जर कष्ट केले नसते ना तर मी इथपर्यंत पोहोचलो नसतो. प्रत्येक आई प्रत्येक मुलासाठी कष्टच करते. तुझ्या आईने काही नवलचं नाही केलं. आणि मला सांग, गावाकडे खाली आरामात राहत होते का त्या? हे बघ, तू आधी म्हटली आईला आपल्याकडे आणायचं नाही, त्यानंतर बोलली आईला घेऊन येऊ, आणि आता म्हणते आई गावाकडेच बरी होती. तुला नक्की काय म्हणायचंय का? मला असं वाटत होतं ना की आलं की थोडीफार मदत होईल मला. मी पण माणूसच आहे ना. म्हणजे काय म्हणजे एखादी व्यक्ती घरात आली म्हणजे बरं वाटतं. समजतंय मला सगळं. सगळं कळतंय तू हे सगळं का केलं ते. तू मला नेहमी चुकीचंच समजतो. कर तुला काय करायचंय ते. देवा, माझ्या मुलाचा संसार वाचव. त्या दोघांमध्ये अंतर नको येऊ देऊ. हवं तर मी गावाला निघून जाईल, एकटीच राहील, पण माझ्या मुलाला दुःख नको देऊस. मी येण्याआधी त्यांचा संसार सुखात चालू होता, पण मी आल्यापासून त्यांच्यात सारखी भांडणं होत आहेत. त्याला कारणीभूत फक्त मीच आहे. आई, अरे तू झोपला नाहीस अजून? आई तू परत जाण्याचा विचार करू नको. अरे पण माझ्यामुळे तुमच्यात सारखी भांडणं होत आहेत. मला सोडून जाऊ देणार नाही आई मी तुला. पण जया खुश नाहीये ना. तिचं जाऊ दे आई, मला तू खुश पाहिजे. अरे एक आईचं सुख तिच्या मुलाच्या सुखातच असतं. मग माझं पण सुख आहे तुझ्यामध्येच आहे. तुझ्यामध्येच आहे माझं सुख. काय फुटलं? अगं चुकून चहाचा कप फुटला माझ्याकडे. तुम्हाला नीट काम करता येत नाही का हो आई? का मुद्दाम करता तुम्ही हे? माझे माहेरून आणलेले कप होते, सगळे फोडून टाकले तुम्ही. तुम्ही ना मुद्दामच करता, मला माहितीये ना. तुम्हाला कदरच नाही अजिबात. तुमची ना ह्या घरात राहण्याची लायकी पण नाहीये. तुम्ही जेव्हापासून माझ्या घरात आला, माझ्या घरचं सगळं वाटलं करून टाकलंय तुम्ही. आणि आमच्या दोघात विष काल होते ते वेगळंच. तू ना आता अशी नाही सुधारणार. तुला आहे ना
अरे लाज वाटते का तुला? बायको आहेस का कोण आहेस तू? का फुटला म्हणून माझ्यावर हात उचलते तू? तू आता 1 मिनिट पण थांबायचं नाही, लगेच निघायचं माझ्या घरातून. अरे माझं ऐकून तर घे. चूक का फक्त माझीच आहे का? अरे मग का फुटला म्हणून तू हात उचलशील का? हा? तुझ्या आईच्या घरी जर तुझ्या आईकडून चूक झाली तर असंच करायची का तू? असंच करायची का? मला न तुला बायको म्हणायची सुद्धा लाज वाटायला लागली. आता मला ना सगळं कळायला लागले. अरे तुला मोलकरीण भेटत नव्हती ना म्हणून तू माझ्या आईला आणलं. पण तुला सांगतो, आई घरात कधीच मोलकरीण नसते, ती घरातला आत्मा असते जिच्यामुळे हे घर ना परिपूर्ण होत असतं. माझी आई ना तेच करत आली. तू सांगितलेलं प्रत्येक काम केलं तिने. तुला कधी उलटून बोलली नाही, तुझी कधी तक्रार केली नाही. आणि एक कप फुटला म्हणून तू तिच्यावर हात उचलते. हा? अरे मी तर म्हणतो जगात ना तुझ्यासारखी दळभद्री बायको कोणालाच भेटायला नको. चल तू आत्ताच्या आत्ता निघ माझ्या घरातून. 1 मिनिट सुद्धा थांबू नको इथं. अहो माझ्याकडनं खरंच खूप मोठी चूक झाली. कप फुटला म्हणून मी रागाच्या भरात त्यांच्यावर हात उगारला. आता नाही वागणार मी असं. चुकी झाली माझ्याकडून. अरे अशी चूक झाली ना तुझ्याकडून जिला माफीच नाहीये. तू 1 मिनिट पण थांबू नको आता इथं. निघ तू, लगेच निघ. खरंच चुकलं माझ्याकडून. मला माफ कर. आई तुम्ही सांगा ना,